नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पंचनामे करण्यास विलंब, मंत्र्यांचे दौरे थांबवा, माजी कृषी मंत्री शरद पवार यांची सूचना. तर बांधावर गेल्याशिवाय परिस्थिती कळत नाही, शरद पवारांच्या दौरे थांबवण्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी लढा उभारावा लागेल, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रतिक्रिया. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक, बैठकीला नेते पदाधिकारी राहणार उपस्थित. 2 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर होणार शिवसेनेचा दसरा मेळावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तारखेनुसार 100 वर्ष, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. संघ शताब्दी निमित्तानं नागपुरात सर्वात मोठं पथसंचलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित. दादागिरी कराल तर सोडणार नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका. कुख्यात गुंड निलेश घायवळ फेक पासपोर्टवर लंडनला फरार, बनावट कागदपत्र आणि अहिल्यानगरचा पत्ता वापरून पासपोर्ट बनवण्याची माहिती. तमिळनाडूमध्ये विजय थालापतीच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 10 लाखांची मदत जाहीर. हिंगोलीत कयाधू नदीला आला पूर, कोंढूर गावचा संपर्क तुटला, अनेक घरात शिरलं पाणी, हजारो हेक्टर शेतपिकांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीला पूर, लातूर धाराशिव रस्ता वाहतुकीसाठी बंद. पीएमआरडीएचा विकास आराखडा अखेर रद्द, राज्य सरकारकडून शनिवारी अधिसूचना प्रसिद्ध. पुण्यातील भीमाशंकर येथे पावसाची संततधार सुरूच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बोरिवलीमध्ये नवरात्रीसाठी उभारण्यात आलेला गेट कोसळला, माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल. डोंबिवली रात्री गुंडाचा हैदोस, मध्यधुंद गुंड्यांच्या त्रासामुळे रात्री पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय. तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.